जय कुलदेवता, जय पितृदेव. ओम श्री कुलदेवताय नमः. वृश्चिक राशींच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आजच्या या अत्यंत गूढ आणि शक्तिशाली प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो थेट तुमच्या आयुष्याला आणि नशिबाला स्पर्श करतो. तो म्हणजे तुमच्या कुलदेवतेचा आणि पितरांचा तुमच्यावर असलेला अखंड आशीर्वाद. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी पूर्ण आणि काळजीपूर्वक पहा, कारण यात सांगण्यात आलेला एक एक शब्द आणि संदेश तुमच्या आयुष्यातले अनेक वर्षाचे अडथळे दूर करून तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांततेचा नवा मार्ग उघडू शकतो. कधी रात्री अचानक 3 वाजता तुमची झोप उडाली आहे का? आणि कसलं तरी अदृश्य पण अतिशय शांत आणि सुरक्षित अस्तित्व तुमच्या आजूबाजूला असल्याचा भास झाला आहे? किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी जिथे तुमचा घात निश्चित होता तिथे काहीतरी असं अचानक घडलं की तुम्ही सही सलामत बाहेर पडलात? जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर हे केवळ योगायोग नाहीत, तुमच्यावर आलेली कठीण परिस्थिती आणि तुम्ही सहन केलेला उघड्या डोळ्यांचं दुःख बघून तुमच्या पितरांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. आणि आता तुमची कुलदेवता तुमच्यावर झालेला अन्याय दूर करून न्याय करणारच करणार. जलद गतीने घडणाऱ्या या अदृश्य घडामोडी तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा सकारात्मक बदल घडून आणणार आहेत. वृश्चिक राशींच्या लोकांचं आयुष्य हे नेहमीच एका गूढ रहस्याने वेढलेलं असतं. तुमच्या आयुष्यात खूप वेळा असं घडतं की सगळं काही संपलं असं वाटत असतानाच अचानक एक नवा रस्ता उघडतो. पण असा कोणता धागा आहे जो तुम्हाला या अदृश्य शक्तीशी जोडतो? तुमच्या घरातले पितर आणि कुलदेवता तुम्हाला कोणते संकेत देतात जे तुम्ही आजपर्यंत ओळखू शकला नाहीत? चला आज या प्रवासात अतिशय खोलवर जाऊन समजून घेऊया की तुमच्या आयुष्यावर तुमच्या कुलदेवतेचा आणि पितरांचा नेमका कसा आणि किती मोठा आशीर्वाद आहे. वृश्चिक राशी ही पाण्याचे तत्व असलेली राशी मानली जाते. पाण्याचा स्वभाव कसा असतो? वरून अगदी शांत पण आतमध्ये अथांग खोली. तुमच्या मनाची अवस्थासुद्धा अगदी अशीच असते. तुम्ही बाहेरून कितीही खंबीर, कठोर किंवा शांत दिसत असाल तरी तुमच्या आत भावनेचा, विचारांचा आणि जाणीवांचा एक मोठा महासागर चाललेला असतो. आणि याच संवेदनशीलतेमुळे वृश्चिक राशींच्या लोकांना सूक्ष्म जगातल्या गोष्टीविषयी एक वेगळी जाणीव असते. तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल की एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर ती व्यक्ती कशी आहे हे तुम्हाला क्षणात कळतं. तिचं मन स्वच्छ आहे की तिच्या मनात काही पाप आहे हे वृश्चिक राशींच्या माणसाला सांगायची गरज पडत नाही. हा तुमचा सिक्स सेन्स किंवा अंतरात्मा जो बोलतो तो इतर काही नसून तुमच्या पितरांनी आणि कुलदेवतेने तुम्हाला दिलेले एक सुरक्षा कवच असतं. विचार करा, तुम्ही कधी आयुष्यात मागे वळून पाहिलं आहे का? एखादा प्रसंग आठवून पहा जेव्हा तुमची अवस्था फार बिकट झाली होती. आर्थिक अडचण असो, आरोग्याची समस्या असो किंवा मानसिक तणाव असो. जेव्हा सगळे रस्ते बंद झाले होते तेव्हा अचानक कोणाची तरी मदत झाली किंवा अचानक असा काहीतरी मार्ग निघाला ज्यामुळे तुम्ही त्या संकटातून सुखरूप बाहेर आलात. त्यावेळी तुम्हाला वाटलं असेल की हे माझं नशीब होतं किंवा ही निव्वळ एक वेळ होती. पण खरी गोष्ट ही आहे की ते नशीब नव्हतं तर तुमच्या कुलदेवताचा तो हात होता ज्याने तुम्हाला त्या खाईत पाडण्यापासून वाचवलं. पितरांचे आणि कुलदेवतेचे आशीर्वाद नेहमीच ढाल बनून वृश्चिक राशींच्या माणसाच्या पाठीशी उभे असतात. पण मग प्रश्न असा पडतो की जर ही कृपा एवढी मोठी आहे तर मग आयुष्यात एवढे अडथळे काय येतात? कधी कधी काम अगदी शेवटच्या क्षणी का अडकतात? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं अजून खोलवर जावं लागेल. पितरांची आणि कुलदेवतेची कृपा म्हणजे केवळ घरात पैशांचा पाऊस पडणे किंवा एका रात्री सगळी संकटं गायब होणे असं होत नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर कुलदेवता ही तुमच्या कुळाची मूळ असते. जसं एखाद्या मोठ्या झाडाला जर हिरवगार आणि फळाफुलांनी समृद्ध राहायचं असेल तर त्याच्या मुळांना पाणी मिळणं अत्यंत गरजेचं असतं. जर मुळांना पाणीच मिळालं नाही तर वरची पानं सुकायला लागतात. अगदी तसंच आपल्या आयुष्यात जेव्हा अचानक अडथळे यायला लागतात, मन नाहक अस्वस्थ होतं किंवा कुटुंबात कारणाशिवाय कटकटी सुरू होतात, तेव्हा तो पितरांचा किंवा कुलदेवताचा राग नसतो तर तो त्यांचा एक संकेत असतो. ते तुम्हाला आठवण करून देत असतात की बाळा, जरा थांब, मागे वळून बघ, तुझ्या मुळांशी जोडलेला राहा. इथं मला एक लहानशी गोष्ट आठवते जी वृश्चिक राशींच्या अनेक लोकांच्या आयुष्याची तंतोतंत जुळते. एका कुटुंबात एक वृश्चिक राशीचा तरुण होता. तो खूप कष्टळ होता, प्रामाणिक होता, पण तरीही त्याला हवे तसे यश मिळत नव्हते आणि प्रत्येक कामात काही ना काही विघ्न यायचे. शेवटी कंटाळून तो एका वयोवृद्ध गुरुजीकडे गेला आणि आपली व्यथा मांडली. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिले आणि एक खूप सुंदर गोष्ट सांगितली. गुरुजी म्हणतात, बाबा रे, वृश्चिक राशी ही गहिऱ्या भावाची आणि आत्मिक शक्तीची राशी आहे.
जेव्हा तुमच्या कामात अडथळे येतात तेव्हा समजून जा की तुमची कुलदेवता तुम्हाला कोणत्या चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवत आहे. कुलदेवतेची आणि पितरांची पूजा म्हणजे कोणतीही मोठी भपकेबाज कर्मकांड नव्हे, तर दररोज सकाळी उठून आपल्या पूर्वजांचे कृतज्ञतेने स्मरण करणे, कुलदेवतेच्या नावाने एक दिवा लावणे आणि आपल्या आईवडिलांचा मान राखणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. जेव्हा तुमची मूळ मजबूत होतात तेव्हा कोणतेही वादळ तुमचं काहीही बिघडू शकत नाही. गुरुजींचे हे शब्द किती साधे पण किती अर्थपूर्ण आहेत ना. विचार करा, आपण आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा आपल्या कुलदेवतेला, आपल्या ग्रामदेवतेला किंवा आपल्या पूर्वजांना विसरून जातो. आपल्याला वाटतं की आपण आपल्या कष्टाने सगळं काही मिळवत आहोत. नक्कीच कष्ट महत्त्वाचे आहेतच, पण कष्टाला जेव्हा पूर्वजांच्या पुण्याचा आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाचा हात मिळतो तेव्हा त्या कष्टाचं सोनं होतं. वृश्चिक राशींच्या लोकांच्या बाबतीत स्वप्नांचा विषय खूप रंजक आहे. तुम्ही कधी अनुभवले का असा अनुभव, जिथे स्वप्नात तुम्हाला तुमची जुनी राहती जागा दिसते किंवा तुमच्या कुटुंबातील अशी व्यक्ती दिसते जी आता या जगात नाही. अनेकदा स्वप्नात नदीचे पाणी दिसणे, दिवे दिसणे किंवा एखादे जुने मंदिर दिसणे हे केवळ स्वप्न नसतात, हे सूक्ष्म जगतातून तुम्हाला मिळणारे संदेश असतात. पितर आणि कुलदेवता जेव्हा तुमच्यावर खुश असतात किंवा त्यांना तुम्हाला काही सूचित करायचं असतं तेव्हा ते स्वप्नाच्या माध्यमातून संवाद साधतात. जर तुम्हाला स्वप्नात तुमचे पूर्वज शांत, आनंदी या तुम्हाला आशीर्वाद देताना दिसले तर समजा की तुमच्या आयुष्यातील एक मोठा वाईट टप्पा आता संपणार आहे. आणि जर स्वप्नात ते काही मागताना किंवा अस्वस्थ दिसले तर त्याचा अर्थ असा असतो की त्यांना तुमच्याकडून फक्त थोड्याशा स्मरणाची, एका दिव्याची किंवा अन्नाच्या एका घासाची अपेक्षा आहे. पण मग अनेकांच्या मनात शंका येते की आपण तर रोजच्या आयुष्यात एवढे व्यस्त असतो, मग आपण हे संकेत कसे ओळखायचे. आणि जर नकळत आपल्याकडून काही चूक झाली असेल तर पितरांची आणि कुलदेवतेची कृपा पुन्हा कशी मिळवायची. हा प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी नक्कीच आला असेल, हो ना. याचं उत्तर अगदी सोपं आहे. वृश्चिक राशींच्या लोकांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की तुमची सहज प्रवृत्ती म्हणजेच तुमची गट फिलिंग ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता आणि आतून एक तीव्र आवाज येतो की हे करू नकोस, तेव्हा तो आवाज ऐका. तो आवाज तुमच्या पितरांचा इशारा असतो. कितीतरी वेळा आपण घाईघाईत तो आतला आवाज दाबून टाकतो आणि नंतर पश्चाताप करतो की मला आधीच वाटलं होतं की असं काहीतरी होणार. हे वाटणं म्हणजेच तो अदृश्य आशीर्वाद असतो. आता आपण बघूया की कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक शांतीवर कसा परिणाम करतो. वृश्चिक राशींच्या लोकांमध्ये विचार करण्याची क्षमता खूप जास्त असते. त्यामुळे हे लोक अनेकदा ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचार करतात. जुन्या गोष्टी धरून ठेवणे, कोणाचे वाईट बोलणे, मनाला लावून घेणे आणि आतल्या आत घुमणे ही वृश्चिक राशीची एक सवय असते. पण जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेशी मनापासून जोडले जाता तेव्हा तुमच्या मनात एक अथांग शांतता निर्माण होते. तुम्हाला हे समजायला लागतं की जगात घडणारी प्रत्येक गोष्ट ही कोणाच्या तरी नियंत्रणात आहे आणि मला उगाच चिंता करायची गरज नाही. इथेच आध्यात्मिक मार्गदर्शकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. आपण पुन्हा एकदा गुरुजींच्या शब्दांकडे वळूया जे आपल्याला या विषयावर आर्थिक स्पष्टता देतात. गुरुजी म्हणतात, वृश्चिक राशीच्या जातकांनी एक गोष्ट मनात पक्की बिंबवली पाहिजे की पितृदोष या कुलदेवतेचा कोप ही भीती घालवण्यासाठी बनवलेली संकल्पना नाही. पितर हे तुमचेच आई वडील, आजी आजोबा आहेत. ते तुमच्यावर कधीही रागवणार नाहीत. त्यांना फक्त एवढीच अपेक्षा असते की तुम्ही तुमच्या आयुष्यात सन्मार्गाने चालावं आणि वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन तिथली माती आपल्या कपाळाला लावावी. जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे स्थान दर्शनासाठी गाठता तेव्हा तिथे मिळणारी ऊर्जा तुमच्या शरीरातील आणि मनातील सर्व नकारात्मक एका क्षणात शोषून घेते. गुरुजींनी सांगितलेली ही गोष्ट किती मनाला स्पर्शून जाते ना. आपल्याला नेहमी वाटतं की पितरांची शांती करण्यासाठी किंवा कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी खूप मोठे खर्च करावे लागतील किंवा अवघड पूजा कराव्या लागतील. पण वास्तव हे आहे की भाव मुख्य असतो, बाकी सर्व दुय्यम असतं. तुम्ही विश्वासाने अर्पण केलेला एक पाण्याचा तांब्या आणि मनापासून जोडलेले 2 हात हे हजारो रुपयांच्या अवडंबरापेक्षा कितीतरी पटीने मोठे असतात. वृश्चिक राशींच्या मित्रांनो, आता जरा विचार करा, तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वारंवार एकाच जागी आणून थांबवतात. कधी कौटुंबिक मतभेद, कधी नात्यांमध्ये दुरावा, तर कधी अचानक उद्भवणारे वैद्यकीय खर्च. या सगळ्या गोष्टीमागे एक अतिशय सूक्ष्म ऊर्जा काम करत असते. जेव्हा आपल्या घराचे पितृस्थान किंवा कुलदेवतेचे स्मरण कमजोर होते तेव्हा घरातील आनंद आणि उत्साह हळूहळू कमी व्हायला लागतो. घरातील जुनी माणसं नेहमी सांगायची की संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावावा
किंवा स्वयंपाकघरात जिथे पाण्याचा तांब्या असतो तिथे पित्तराच्या नावाने एक लहानसा प्रकाश ठेवावा. या साध्या साध्या गोष्टीमागे खूप मोठे विज्ञान आणि आध्यात्मिक रहस्य दडलेलं आहे. जेव्हा तुम्ही रोज संध्याकाळी किंवा सकाळी तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करता तेव्हा तुमच्या घराभोवती एक सकारात्मक ऊर्जेचे कुंपण तयार होते. वृश्चिक राशी ही अंगभूत गुप्त शक्तींची राशी असल्याने या राशीच्या व्यक्तीने जर कुलदेवतेचा जप किंवा नामस्मरण केले तर त्याचे परिणाम इतर राशींपेक्षा खूप जलद आणि तीव्रतेने दिसून येतात. तुमच्या बोलण्यात एक प्रकारचा प्रभाव येतो, तुमच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक येते आणि लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागतात. हे सर्व घडतं कारण तुमच्या पाठीशी तुमच्या पूर्वजांचे आणि कुलदेवतेचे अदृश्य पण अतिशय शक्तिशाली बल उभे असते. कधीकधी आयुष्यात अशी वळणे येतात जिथे आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं. विश्वासघात, आर्थिक नुकसान किंवा जवळच्या माणसांनी सोडलेली साथ यामुळे वृश्चिक राशीचा माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. पण अशाच अंधाराच्या रात्रीत कुलदेवतेची कृपा एका दिव्यासारखी जळत राहते. तुम्ही इतिहासात किंवा तुमच्या आजूबाजूला पाहिले असेल, वृश्चिक राशीचे लोक कितीही मोठे पडले तरी ते पुन्हा उठून उभे राहतात आणि दुप्पट ताकदीने झेप घेतात. ही पूर्ण निर्मितीची शक्ती, ही फिनिक्स पक्षासारखी राखेतातून पुन्हा उडण्याची ताकद कुठून येते? ती ताकद तुमच्या रक्तामध्ये वाहणाऱ्या पितरांच्या आशीर्वादातून आणि कुलदेवतेच्या अभयहस्तातून येते. त्यामुळे जर तुम्ही सध्या आयुष्यातल्या एखाद्या कठीण प्रसंगातून जात असाल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे प्रयत्न कमी पडत आहेत, तर अजिबात निराश होऊ नका. एकदा शांत बसा, डोळे मिटा, तुमच्या पूर्वजांचे चेहरे डोळ्यांसमोर आणा आणि तुमच्या कुलदेवतेला मनापासून हाक मारा. त्यांना सांगा, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा, पण मला या संकटातून बाहेर पाडण्याचा रस्ता दाखवा. आणि बघा, अगदी काहीच दिवसात तुम्हाला असे काही मार्ग दिसू लागतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. आपल्या पूर्वजांचा सन्मान करणे म्हणजेच फक्त मृत्यूनंतर विधी करणे नव्हे, तर त्यांनी दिलेल्या संस्काराचे जतन करणे होय. जेव्हा तुम्ही समाजात प्रामाणिकपणे जगता, कोणालाही नाहक त्रास देत नाही आणि गरजूंना मदत करता, तेव्हा तुमच्या पितरांना स्वर्गात अत्यंत आनंद होतो. त्यांचा तो आनंदच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्याच्या रूपाने परावर्तित होतो. वृश्चिक राशींच्या जातकांसाठी कुलदेवता ही त्यांची खरी ढाल आहे. या ढालीला कधीही गंज चढू देऊ नका. दररोजच्या धावपळीत किमान 2 मिनिटे काढून माझ्या कुलदेवतेचा विजय असो आणि माझ्या पितरांचे आशीर्वाद माझ्यावर राहोत ही भावना मनात ठेवा. आजचा हा आध्यात्मिक प्रवास तुम्हाला कसा वाटला? तुमच्याही आयुष्यात असा एखादा अनुभव आला आहे का जिथे कुलदेवतेने किंवा पितराने तुम्हाला एखाद्या मोठ्या संकटातून वाचवलं आहे? जर असा अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा, कारण तुमचा एक अनुभव इतर हजारो लोकांना विश्वास आणि आशा देऊ शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या वृश्चिक राशींच्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या या आध्यात्मिक परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कुलदेवता आणि पितरांची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद आणि शुभम भवतु.